दसऱ्यापूर्वीच एक असा राजयोग जुळून आलाय जो 100 वर्षांनी जुळून आलाय आणि या राजयोगाचा लाभ होणारे 6 राशींना. तो लाभ कशा प्रकारचा असणार आहे, त्याचबरोबर या राशींच्या आयुष्यात काय काय बदल घडणार आहेत, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुमच्यापैकी 80% जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय, म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. केलंत? चला आता वळूया लाभ होणाऱ्या राशींकडे. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार जर कुंडलीमध्ये नवपंचम राजयोग असेल तर त्या व्यक्तीला धन, संपत्ती, आर्थिक लाभ मिळू शकतो. 8 ऑक्टोबर रोजी नवपंचम राजयोग तयार होतोय आणि हा राजयोग जवळपास 100 वर्षांनी तयार होत असल्यामुळे या दुर्मिळ योगाचा परिणाम 12ही राशींवर दिसून येईल. सध्या नवरात्र सुरू आहे आणि आता 12 ऑक्टोबर रोजी दसरा सुद्धा आहे. या दिवशी आपण सोनं वाटप करतो. मात्र या नवपंचम राजयोगामुळे दसऱ्याआधीच ज्यांना लाभ होणार आहे त्या राशींचा शुभ काळ येत आहे असं दिसून येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि शनी या ग्रहांचा विशेष संयोग 100 वर्षांनी तयार होतोय आणि यालाच म्हणतात नवपंचम राजयोग. हा दुर्मिळ योगायोग 12ही राशींवर परिणाम करेल बरं का. परंतु तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप खास असणार आहे. आणि मग बाकी राशींचं काय? 100 वर्षांनी जुळून येणारा राजयोग आणि बाकी राशींना काहीच लाभ नाही, असं कसं होईल? थांबा जरा थांबा, धीर धरा. बाकी राशींना काय लाभ होणार आहे तेही सांगणारच आहे. शुक्र हा आनंद आणि वैभव तसंच प्रेमाचा कारक ग्रह आहे, तर शनी हा कृती आणि संयमाचा कारक आहे. नवपंचम राजयोगात या 3ही राशी अर्थात तूळ, मकर आणि कुंभ या 3ही राशींमध्ये दोन्ही ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे या लोकांना इतर राशींच्या तुलनेत अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. हे जरी खरं असलं तरी इतर राशींना सुद्धा लाभ होणार आहे. तो कसा होणार आहे ते बघूया. नवपंचम राजयोगामुळे ज्यांचं भाग्य उजळणार आहे त्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे वृषभ रास, तिसरी रास आहे मिथुन रास, चौथी रास आहे कर्क रास, 5वी रास आहे सिंह रास आणि 6वी रास आहे कन्या रास. या राशींसाठी हा योग नवीन संधी, करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ, वैयक्तिक विकास हे सगळं घेऊन येईल. मेष राशीच्या लोकांना तर नवीन संधी मिळतील. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ बघायला मिळतील. मिथुन राशीच्या लोकांना अद्वितीय कार्य करण्याची संधी मिळेल. कर्क राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील, तर सिंह राशीच्या लोकांची नेतृत्व क्षमता विकसित होईल आणि कन्या राशीच्या लोकांना ज्ञान मिळवण्याच्या नवीन संधी मिळतील. तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी सुद्धा हा नवपंचम राजयोग शुभ ठरणार आहे. तूळ राशीच्या लोकांचं लव्ह लाईफ आनंददायी जाताना दिसेल. वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ बघायला मिळतील. धनु राशीचे लोक प्रवास करतील. मकर राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती होताना दिसेल. कुंभ राशीच्या लोकांना नवीन मित्र मिळतील, तर मीन राशीच्या लोकांची आध्यात्मिक प्रगती होईल. पण काही राशींसाठी काही आव्हानं सुद्धा हा राजयोग घेऊन येतोय बरं का. म्हणजेच काय, तर कन्या आणि वृश्चिक या राशींना लाभ जसा होणार आहे ना, तसंच त्यांच्यासाठी आव्हान असणारे आरोग्याचं. वृश्चिक राशीच्या लोकांनी खास करून गुप्त शत्रूंपासून सावध राहावं. यावेळी धीर धरावा, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. मंडळी, त्याचबरोबर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सुद्धा काही खास उपाय करू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल. आता हा सुंदरसा राजयोग जो जुळून येतो आहे, त्याचबरोबर दसराही आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाच्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुमच्या घरात असणारे सगळे ग्रंथ, त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या वह्या पुस्तकांची पूजा करायला विसरू नका. दसऱ्याच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जाते. त्याचबरोबर घरामध्ये जे ग्रंथ असतात, ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल किंवा इतर कुठलेही ग्रंथ असतील, तर त्या सगळ्या ग्रंथांची विधिवत पूजा दसऱ्याच्या दिवशी नक्की 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 करा. यामुळे माता सरस्वतीचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला प्राप्त होतो आणि कुटुंबाची आध्यात्मिक प्रगती होते, मुलांची अभ्यासात प्रगती होते. मुलांना सुद्धा त्यांच्या वह्या पुस्तकांची पूजा करायला लावा. दसऱ्याच्या दिवशी घरातल्या ग्रंथांची किंवा वह्या पुस्तकांची पूजा कशी करावी हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ आहे, ज्यामध्ये पूजा करून दाखवलेली आहे. तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. आता तुम्हाला या नवपंचम राजयोगाचा लाभ होणारच आहे, पण त्याचबरोबर आपली कृती सुद्धा आपल्या आयुष्यात येणाऱ्या घटना ठरवत असते. सरस्वती मातेची केलेली पूजा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच नवा आनंद, ज्ञान, त्याचबरोबर सामंजस्य या सगळ्या गोष्टी घेऊन येते. आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी सरस्वती मातेची घरातल्या ग्रंथांची आणि वह्या पुस्तकांची पूजा करायला विसरू नका.
त्याचबरोबर तुमच्या घरात जे काही यंत्र असतील, तुमची गाडी असेल, कार असेल, यंत्र म्हणजे अगदी तुमचा लॅपटॉप असेल, या सगळ्याच गोष्टींना एक एक फूल नक्की वाहा. या सगळ्याच गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कारण पूर्वी दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जायची. आता आपलं शस्त्र काय आहे, तर ज्या गोष्टी आपण रोज वापरतो तेच आपलं शस्त्र आहे, बरोबर. जसं कोणी लेखक असेल तर पेन हे त्याचं शस्त्र आहे. जर तुमचं काम रोज लॅपटॉपवर आहे तर लॅपटॉप हेच तुमचं शस्त्र नाही का. म्हणून ज्या गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह चालवता त्या प्रत्येक गोष्टीबद्दल दसऱ्याच्या दिवशी कृतज्ञता आवर्जून व्यक्त करावी आणि तीच कृतज्ञता आपल्या आयुष्यात नवी प्रगती घेऊन येते. दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.